नमस्कार, मी संकेत आवटे. ऍक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं रिझन हे आहे की प्रत्येकाची अपेक्षा असते महिन्याला 1 लाख रुपये मिळायला पाहिजेत, 50,000 मिळायला पाहिजेत, 25,000 मिळायला पाहिजेत, 10 लाख रुपये मिळायला पाहिजेत. प्रत्येकाची डिमांड वेगवेगळी असते. मग खरंच डिव्हिडंड थ्रू खूप मोठी अमाऊंट मिळू शकते का? तर 100% मिळू शकते. डिव्हिडंड म्हणजे काय? सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, कंपनीला नफा होत असतो. कंपनी काम कशासाठी करते? पैशासाठी. दुसरं काही रिझन नाही आहे. प्रत्येक कंपनीचं टार्गेट एकच असतं की मला चांगला पैसा मिळायला पाहिजे. आता एखादी कंपनी जर डिसाईड करते की मी एखादा प्रोडक्ट बनवणार, तर तो प्रोडक्ट बनवल्यानंतर त्यांचं खूप चांगलं अर्निंग होत असतं. जे अर्निंग होतं ते कोणाचं? मालकाचं. मालक कोण? तुम्ही आणि मी. हो, ज्या कंपनीचे शेअर तुम्ही बाय करताय त्या कंपनीचे शेअर ऑब्व्हियसली आपल्याकडे आहेत, म्हणजे तेवढा मालकी हक्क आपल्याकडे येतो. जर माझ्याकडे एवढा मोठा मालकी हक्क येतोय, तर त्याच्या बदल्यात जे प्रॉफिट वाटलं जाणार आहे वेगवेगळ्या लोकांमध्ये, शेअर होल्डर्समध्ये, तर त्यामध्ये मी पण असणार आहे. आणि ती मिळणारी रक्कम किती असेल? जी कंपनी डिसाईड करेल ती. उदाहरणार्थ, कंपनीला 500 कोटीचा नफा झाला. कंपनी काय ठरवते? यातले एक 50 कोटी, 20 कोटी, 10 कोटी, 100 कोटी किंवा 400 कोटी सुद्धा किंवा 500 कोटी सुद्धा, डिपेंड ऑन द कंपनी स्ट्रॅटेजी हे असतं. तर ती कंपनी ठरवेल की यातले किती कोटी रुपये आपल्याला वाटायचे ऍज अ डिव्हिडंड. तो डिव्हिडंड तुमच्या अकाउंटवर जमा होत असतो. मग आपण या डिव्हिडंडच्या माध्यमातून लाखो रुपये कमवू शकतो. हजारो कोटी रुपये डिव्हिडंड अंबानी साहेब घेतात. हजारो कोटी रुपये डिव्हिडंड अगरवाल साहेब घेतात. आता हे अगरवाल साहेब कोण? वेदांताचे मालक. ते किती डिव्हिडंड घेतात फक्त गुगल करा, हा स्क्रीनशॉट बघा. मी मुद्दाम सांगणार नाहीये, बऱ्याच लोकांना माहिती नसेल म्हणून थोडं सर्च करून तुम्ही बघू शकता. मग आपण लगेच अंबानी किंवा अगरवाल बनायची काही गरज नाहीये. आपण सोप्या भाषेत आपली जी नीड आहे ती आपण पूर्ण करू शकतो. यासाठी काय करावं लागेल? ज्या कंपन्या चांगला डिव्हिडंड देतात त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी लागेल. आता या कंपन्या कोणत्या असतात? ज्या खूप चांगल्या डिव्हिडंड देतात त्या आपल्याला सर्च करावे लागतील. त्यासाठी मी जाईन स्क्रीनरवर. कुठल्याही प्रकारे प्रमोशन नाहीये. अजून कुठले मार्ग असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा मला सोपा वाटतो म्हणून मी तुम्हाला दाखवतोय. इथं मला एक ऑप्शन मिळतो, हायेस्ट डिव्हिडंड यील्ड शेअर्स. मी यावर क्लिक करेन. क्लिक करता क्षणी मला या सगळ्या कंपन्या दिसत आहेत. आता यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत बरं का. ही कंपनी 502% डिव्हिडंड देते. ही कंपनी ऑलमोस्ट 6%, 5.34%, 4.94% डिव्हिडंड देणारी ही कंपनी कोणती आहे? कोल इंडिया. या कंपनीमध्ये जाऊन डायरेक्ट गुंतवणूक करायची का? बिलकुल नाही. कराल तर फुकट फसाल. काय होऊ शकतं यामध्ये? काही कंपन्या चांगला डिव्हिडंड देतात. बरं, चांगला डिव्हिडंड देतात याचा अर्थ त्या कंपनीची ग्रोथ होते असं नाही. उदाहरण बघायचंय, मी कोल इंडियाचा स्टॉक ओपन करतोय. इमॅजिन करा तुम्ही 2014-15 पासून गुंतवणूक करताय. याला मी 10 वर्षाचा चार्ट ओपन करतोय. इकडे बाकीच्या गोष्टी काढून टाकू. लेट से इथं मी गुंतवणूक केलेली आहे 2015 मध्ये 426 रुपयांना. इथून कन्सिस्टंटली मला लॉस होतो साहेब. इथं जर तुम्ही आलात खाली तर कळेल की 111 रुपयाला याची प्राइस आली होती. इमॅजिन करा, मी 440ला 39ला वगैरे घेतलेला आहे. म्हणजे काय? 4 पटीनं रक्कम खाली आली माझी. 400 रुपयांचे 100 रुपये झाले. आता काय करणार? मेजर लॉस झाला ना. या केसमध्ये मला कंपनी पण तितक्याच व्यवस्थितपणे रिसर्च करणं गरजेचं आहे. जर कंपनी तेवढे चांगले रिटर्न देऊ शकत नसेल तर त्या कंपनीमध्ये गुंतवणूक न केलेलं कधी चांगलं. ऍटलिस्ट यार 10% तरी रिटर्न मला मिळायला पाहिजेत, 15% रिटर्न मिळायला पाहिजे, तर मी अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार. आता तुम्ही म्हणाल हे कसं ठरणार की एखादी कंपनी एवढे रिटर्न देईल किंवा तेवढे रिटर्न देईल? तर ब्रॉडर लेवलला काही अनालिसिस करणं गरजेचं आहे. कोल इंडियाच्या संदर्भात बोलायचंच झालं तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. समजा मला सगळं काही अनालिसिस करून कळालं की कंपनी फंडामेंटली एक नंबर आहे, बेस्ट आहे, मी यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. यानंतर मी काय करणार? जेव्हा जेव्हा त्यामध्ये डीप येईल, डीप येईल इन द सेन्स तो स्टॉक खाली येईल. जेव्हा जेव्हा तो खाली येईल माल स्वस्त मिळणार. जेवढ्या स्वस्त मिळणार मी उचलणार. परत खाली आला, परत क्वांटिटी ऍड केल्या, परत खाली आला, परत क्वांटिटी ऍड केल्या. इमॅजिन करा, मी इथं 440ला वगैरे घेतला एकदम टोकावर, पण त्यानंतर मला एक डीप मिळाली. कुठे मिळाली? इथं 250ला मी ऍड केला. परत मला एक डीप मिळाली अप्रॉक्सिमेटली 200 रुपयाला. मी परत क्वांटिटी ऍड केला. परत डीप मिळाली अप्रॉक्सिमेटली 120 रुपयाला. एक्झॅक्ट बॉटम कोणाला मिळत नाही बरं का. म्हणजे दोनच लोकांना मिळू शकतो, एक तर खोटारड्या व्यक्तीला किंवा देवाला. देवाला माहिती आहे बॉटम कुठं आहे, किंवा एक खोटं बोलणाऱ्याला. हा, प्रत्येक बॉटम मला माहितीच होता, सगळं मी सांगितलं होतं. हे होऊ शकतं बरोबर. सो या केसमध्ये ना आपण काय करणार की अंदाजे एक 20%, 25%चं करेक्शन आलं, मी क्वांटिटी ऍड केल्या. यामुळे झालं असं, माझं ऍव्हरेज बाईंग इथं कुठंतरी येईल. आता हा स्टॉक जर तुम्ही बघितला तर हा 550ला वगैरे गेला. सो तुमचं ऍव्हरेज ऍटलिस्ट 250 रुपये येऊ शकतं, कारण हा 440 होता. एक 100-200 रुपये खाली येऊ शकतो, कारण 110-120 पर्यंत आपण ऍव्हरेजिंग याचं केलेलं आहे. म्हणून 250 रुपये, चला 300 रुपये जरी ऍव्हरेज आलं तरी ऑलमोस्ट पैसे माझे डबल झालेले आहेत. या डबल झालेल्या पैशाबरोबर मला डिव्हिडंड सुद्धा मिळाला, जेणेकरून मी चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे. ही गोष्ट चालू शकते. किंवा जे लोक थोडंसं अग्रेसिव्ह आहेत,
या फंदात पडायचंच नाहीये. ज्या स्टॉकचं रेकॉर्ड जोरदार आदळणं, कन्सॉलिडेशनमध्ये राहणं, अशा स्टॉकच्या मी नादीच लागणार नाही. मग मी काय करू शकतो? दुसरा कुठलाही स्टॉक निवडू शकतो. कुठला असेल? हा जागरण. जागरणचा काय रिपोर्ट आहे? मी खाली आलो, याला 10 वर्षामध्ये कन्वर्ट केलं. बघा, खराब आहे ट्रॅक रेकॉर्ड, मी याच्या नादी लागणार नाही. कदाचित काही लोकांना हा व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग वाटेल, आता इन्व्हेस्ट करण्यासारखा आहे साहेब, गेला ना वर, पैसे डबल ट्रिपल होतील. मग तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करा, डिसिजन घ्या, काहीच हरकत नाही. मी कुठलाही स्टॉक बाईंग सेलिंगचा आता रिकमेंडेशन देत नाहीये, हे डोक्यामध्ये फिट ठेवा. मी फक्त सिस्टम सांगतोय. मी हा स्टॉक बाजूला ओपन करून ठेवतोय, रेडिंग्टन बाजूला ओपन करून ठेवतोय. चला डायरेक्ट रेडिंग्टनवर जाऊयात आपण. जर मी आलो आणि याला 10 वर्षाचा चार्ट बघितला, एक कन्सिस्टन्सी मला यामध्ये दिसते. नो डाऊट हा वर्षभर एका रेंजमध्ये राहिला, राहू दे ना. कुठलाही स्टॉक एका वर्षभरात रेंजमध्ये राहत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला असे खूप कमी स्टॉक दिसतील जे सलग वर जात असतात. उदाहरणार्थ VBL, मी वारंवार एक सुंदर स्टॉक म्हणून तुम्हाला एक्झाम्पल देतोय, एकदा चेक करा ना, कन्सिस्टंटली वर जाताना तुम्हाला दिसतो. पण असे स्टॉक मला चालू शकतात. उज्जीवन स्मॉल फायनान्स, जर मी याला 10 वर्षाचा चार्ट मॅक्सिमम ओपन केला तर मला कळेल की 20 पासून जेव्हा हा लिस्ट झाला तेव्हापासून एकदा खाली आदळला, परत वर जातोय, परत खाली आदळला, म्हणजे याचा हाय मला कुठं आहे कळाला. आता टेक्निकल अनालिसिसमध्ये मी घुसू शकतो की हाय पासून हा परत पुलबॅक करतोय. ठीक आहे, मग पुलबॅक करत करत कुठेतरी तो बेस बनवणार, जिथं बेस बनवेल तिथून तो वर जाऊ शकतो, म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करणार. पण त्यासाठी फंडामेंटली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मी काय काय बघू शकतो? तर बेसिकली या गोष्टी बघणं गरजेचं आहे की इंडस्ट्री पीई किती आहे. याचा इंडस्ट्री पीई ऑलमोस्ट 12 आहे, 11.8. मग स्टॉकचा पी 6.29, स्वस्त मिळतोय, जबरदस्त, मी बाय करणार. एक गोष्ट झाली बरं का, पण एका गोष्टीने लगेच बायिंगला जाणार नाही. त्यानंतर मी येणार सेल्स ग्रोथ. गेल्या 5 वर्षामध्ये 25% सेल्स ग्रोथ होते. म्हणजे काय, आज जर ही कंपनी 1 लाख रुपये कमवते, पुढच्या वर्षी 1,25,000, त्याच्या पुढच्या वर्षी 1,50,000-55,000, त्याच्या पुढच्या वर्षी 1,75,000-80, परत 2 लाखाच्या पुढे 2 लाखावर परत 25%, म्हणजे 50 लाख रुपये ऍड होणार, 2,50,000. कंपाऊंडिंग होत जातं आणि जबरदस्त ग्रोथ होत जाते. ही तर मला दिसते सुंदर. ROCE 11.1%, EPS 6.45, ठीक आहे. ROE 26.7%, जबरदस्त आहे. मग यामधून मला हे कळतं की फंडामेंटल सुंदर आहेत. या 4-5 गोष्टी मी बघितल्या. पण जर बँकिंगमध्ये येतोय ना, तर मला याचा NPA बघावा लागेल, नॉन परफॉर्मिंग ऍसेट. मग हे नॉन परफॉर्मिंग ऍसेट काय असू शकतात? जे मी लोन दिलं ते मला परत मिळत नाही, असं काय झाले की काय? कुणालाही लोन वाटत चाललेत, हेवी इंटरेस्ट रेट लावतायत, पैसा तर कमवतायत आणि नंतर ते पैसेच परत येत नाहीत, कंपनी बंद पडली तर? हे बघावं लागेल ना. सो ही एक गोष्ट मी बँक असेल तर ऍड करेन. सो अशा बेसिक गोष्टी मी बघेन. इव्हन मी रेडिंग्टनवर येतोय आणि इथं मी बघतोय की चला इंडस्ट्री पी 35 आहे, पण हा मला 12 वर मिळतोय, सुंदर गोष्ट आहे. सेल्स ग्रोथ डबल डिजिटमध्ये आहे, काही हरकत नाही. आधी 13 होती, ती आता 16 झाली, म्हणजेच ग्रोथ होत चालेल. म्हणजे 5 वर्षाची सेल्स ग्रोथ फक्त 13-14% होती, ती वाढत जाते. 10 वर्षापूर्वी ही सेल्स ग्रोथ कमी होती, म्हणजे ऍव्हरेज 10 वर्षांचं. 5 वर्षाचं त्याच्यापेक्षा वाढलं, 3 वर्षाचं अजून चांगलं वाढलं, म्हणजे कंपनी कन्सिस्टंटली ग्रो होत चालली. पण हे जर उलट असतं तर इथं 15%, इथं 12%, इथं 3 वर्षाची सेल्स ग्रोथ 10%, म्हणजे सेल्स ग्रोथ डिटोरिएट होत चालली, कमी होत चालली, म्हणजे मी त्यापासून लांब राहणार. या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ROCE बघा, ROE बघा, या सुद्धा गोष्टी मला चांगल्या दिसत आहेत. यानंतर मला डिसिजन घ्यायचा आहे की कंपनी काय करते, कुठला प्रोडक्ट बनवते, प्रोडक्टमध्ये दम आहे का, त्याची डिमांड पुढे आहे का. कोल इंडिया, कोळशाचं काम, कोळशाची डिमांड कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कंट्रोल करतं या स्टॉकवर, कंट्रोल करतं त्याच्या प्राइजेसवर, कंट्रोल करतो त्याच्या प्रॉफिट मार्जिन्सवर, कारण त्याच्यानंतर वीज विकली जाते रिटेल लोकांना, ग्राहकांना. तुमच्या आमच्यासारखे ग्राहकांना जर वीज अति महाग मिळाली, हेवी प्रॉफिट मार्जिन कंपनीने ठेवायला चालू केले, तर तो पक्ष कधीही निवडून येणार नाही. सो त्यावरही त्यांचं काम असतं. मग इथं मला कळतं की अशा स्टॉक पासून थोडंसं लांब राहिलेलं चांगलं का की वाईट, बघू शकता तुम्ही. या तिन्ही गोष्टींचा विचार करून तुम्ही स्टॉकमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता. आता मला कळालं की स्टॉक कसे निवडायचे. बेसिक लेवलचा फॉर्म्युला पहिला तर मी बघणार कंपनीचा प्रोडक्ट काय आहे. हा, ही कंपनी ही बनवते का, ही गोष्ट खूप सुंदर आहे, याची डिमांड भविष्यात भयंकर आहे. कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, चांगले आहेत का लोक. ब्रॉडर लेवलला त्यांचा अनालिसिस गुगल जरी केलं ना तर कळेल. हा 2-4 लोकांना मारून टाकले, जेलमध्ये महिनाभर जाऊन आलाय, 6 महिने जेलमध्ये होता, अशाच भानगडी करतो, कुठेतरी बाहेर जाऊन राहतो, ह्या सगळ्या गोष्टी असेल ना तर अडकून पडाल. त्यामुळे ते पण जरा बघणं गरजेचं आहे. नाहीतर 4 दिन की चांदणी म्हणून तुम्हाला स्टॉक चांगला ग्रो होताना दिसेल. अननेसेसरी न्यूज फीड केल्या जातील, मार्केटमध्ये बंबार्डिंग केलं जाईल. ज्या स्टॉकची चर्चा भयंकर असते ना, समजून जायचं तिथं काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय आणि सतत चर्चेत असतो. कधीतरी काहीतरी झालंय त्यामुळे चर्चा भाग वेगळा आहे, मग पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. बट कन्सिस्टंटली सारखं काहीतरी येतंय, लांब राहा. आयडिया उडाकून कायम चर्चा चालू असते, येस बँक कायम काहीतरी सुरू असतं त्यामध्ये. सो थोडंसं लांब राहिलेलं कधीही चांगलं, कारण तुम्हाला माहिती आहे आता अवस्था काय त्या स्टॉकची, तुम्ही जाऊन बघू शकता.
मग जर मला एवढं कळालं की मी अनालिसिस कसं करणार आणि स्टॉक चूज कसं करणार, आता मला यायचं आहे रिव्हर्स इंजिनिअरिंगवर. मला महिन्याला किती रुपये पाहिजेत, एक्सेल समोर बघू शकता. मी ठरवतोय महिन्याला 25,000 पाहिजेत. याचा अर्थ वर्षाला 3 लाख रुपये पाहिजेत. जर मला 5% डिव्हिडंड रेट ॲव्हरेज मिळाला तर 60 लाख रुपयांची गरज आहे. पण 5% मिळेलच याची गॅरंटी खूप कमी आहे. मी अजून याला कमी करतो, 3%वर येऊन येतो. म्हणजे 1 कोटी रुपये माझी गुंतवणूक असणं गरजेचं आहे. आता मजेदार गोष्ट आहे, सर 1 करोड रुपये राव फक्त 25,000 साठी. असं काहीही नाही. तुम्ही ही अमाऊंट वाढवू शकता, कमी करू शकता. किंवा काही लोक म्हणतील 1 करोड मी सेल करत हळूहळू त्यातले पण पैसे घेतो आणि हे पण करतो. म्हणजे उदाहरणार्थ मला 25,000 पाहिजेत, पण 25,000 साठी 1 करोड माझ्याकडे नाही. मग मी काय करणार, इथं 10,000 लावतो. याचा अर्थ 40 लाखाची डिमांड आहे. मग कदाचित तुमच्याकडे 40 लाखच असतील, तुम्ही ते गुंतवले. पाहिजे आहेत 25,000, पण मिळणार आहेत 10,000 डिव्हिडंडच्या स्वरूपात. एक अंदाज बांधतोय बरं का, याची गॅरंटी कुठंच नसते की 3% मिळेल, काय 2% मिळेल, काय 5% मिळेल. ते कंपनी ठरवेल त्याप्रमाणे तो मिळतो. एक ट्रॅक रेकॉर्ड बघून, त्यांची कन्सिस्टन्सी बघून आपण त्या कंपनीला चूज केलेला आहे. आता मी काय करणार, तर वरचे 15,000 त्या 40 लाखातनं विड्रॉ करायला जाणार आणि त्यामुळे होणार गडबड. मी नेहमी उदाहरण देतो कोंबडीचं. खाताय ना, मी तरी खात नाही. कोंबडी काय देते, अंड देते. सोन्याचं अंड देते म्हणून आपण कोंबडी कापायची नाही, हे लहानपणापासून आपल्याला शिकवत आलेले आहेत. प्रत्येक बिझनेसमध्ये आपण ते फॉलो करतो. एखादं किराणा मालाचं दुकान आहे, एखादं कापडाचं दुकान आहे, रोज गल्ल्यात येणारे पैसे सगळे उडवताय का हो तुम्ही? 100% नाही. का, तर मला माझा बिझनेस पण ग्रो करायचा आहे. सर्टन अमाऊंट मी बाजूला काढतो, घर खर्चासाठी ठेवतो, बाकीची अमाऊंट माझ्या बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्ट करत जातो, जेणेकरून माझा बिझनेस अजून मोठा होईल, मी खर्च पण अजून मोठा करू शकतो. पण जर मी ते रोज पैसे उधळपट्टी करायला लागलो, गडबड होणार ना राव. त्यासाठीच तर हे फंडामेंटल गरजेचं आहे की एक थॉट प्रोसेस, एक क्लॅरिटी असायला पाहिजे. रोज मी कोंबडी कापून खायला लागलो, खतम, टाटा बाय बाय, अंडे मिळणार नाहीत. पण जर मी ते अंडे वापरात घेतले, गरजेचे किती आहेत, 5 अंडे आहेत. ती कोंबडी मला 5 अंडे देते, मी ते 5 अंडे युटिलाइज करतोय, वापरतोय, खातोय, जे काही असेल ते. पुढे जाऊन एखादं अंड मी सेव्ह करायला सुरुवात केली, त्या अंड्यातून अजून एक पिल्लं झालं, ते पिल्लं मोठं झालं, ती कोंबडी झाली, परत मला अंडी मिळतात. म्हणजेच जे 5 अंडी एक कोंबडी देत होते, आता मला 10 मिळायला लागले. असं करून पोल्ट्री फार्म सुरू करा आणि कोंबड्यांचा बिझनेस तुमचा मोठा होईल. हे सजेशन मला द्यायचं नाहीये, याचा उपयोग आपल्याला इथं करायचा आहे. मी जर 25,000ची साहेब डिमांड करतोय ना, आणि मी गुंतवणूक किती केली आहे, तर 1 कोटी रुपयांची केलेली आहे. मग ही गुंतवणूक या 25,000तले 5,000 मी सेव्ह करू शकतो, परत त्यामध्ये ऍड करू शकतो. होतं काय, तर अंड्यांची संख्या वाढेल. म्हणजे आज तो 25,000 देतोय, उद्या 30,000 देईल ना, परवा 35 देईल. यामध्ये गेम काय होते, स्प्लिट होतो स्टॉक. स्टॉक बोनसच्या स्वरूपात तुम्हाला मिळतात. म्हणजे काय, संख्या त्याची वाढत जाते. आज 100 स्टॉक आहेत ना, उद्या त्याचे 150 होतात, 200 होतात, 300 होतात, 400 होतात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर कंपनी स्प्लिट करते, त्याला क्वांटिटी डबल करते. कंपनी बोनस देते, म्हणजे एक्स्ट्रा स्टॉक तुम्हाला कंपनी देते. याचा अर्थ ऑटोमॅटिकली क्वांटिटी वाढत जातात, सोबत कंपनी पण वाढत जात असते, सोबत कंपनी डिव्हिडंड पण देत असते. नंबर ऑफ स्टॉक वाढत गेले, त्यामुळे डिव्हिडंड मल्टिप्लाय करत जा, तुमचा होणारा इन्कम वाढत गेला. परिणामी तुफान पैसा. पण कधी, ही लॉंग रन गेम आहे. तुम्ही जर शॉर्ट टर्म मध्ये काहीतरी करायला लागलं तर गडबड आहे. 100 मीटर धावायचं नाही साहेब, आपल्याला मॅरेथॉन धावायची आहे. आयुष्यभरासाठी एक मोठा असा साठा असायला पाहिजे ना, की कितीही पाणी उपसा, संपलं नाही पाहिजे, समुद्र पाहिजे आपल्याकडे. मग त्यासाठी कन्सिस्टन्सी गरजेची आहे. कोंबडी कापायची नाही, टिकवायची आहे. कारण अंडी रोज खायची आहेत. एका दिवशी चिकन खाल्लं म्हणजे झालेलं नाही. हे थोडंसं थॉट प्रोसेस आणि ही क्लॅरिटी आपल्याला असायला पाहिजे, जे आम्ही नेहमी सांगतोय. आणि या थॉट प्रोसेसला उपयोगात घेऊन आम्ही तुमचं पर्सनल फायनान्सिंग करतो. तुमच्या प्रत्येकाचं वेगळं अनालिसिस करतो. कदाचित तुमच्या डिमांडनुसार तुमची जी गुंतवणूक आहे ना, ती इथं होणार आहे. पण सेम तुमचा मित्र आहे आणि त्याला तेवढीच गुंतवणूक करायची आहे, पण त्याची गुंतवणूक मात्र इथं होणार. तुम्हाला एकदम पैसे टाकावे लागतील, पण तुमच्या मित्राला मात्र STP लावावी लागेल, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. का, त्याच्या मनामध्ये जराशी भीती आहे, मार्केट पडलं तर. अशा लोकांना सेफली घेऊन गेलेलं कधीही चांगलं. काही लोकांची डिमांड असते अधूनमधून सारखे पैसे काढायचे, तर अधूनमधून पैसे काढायचे असतील तर वेगवेगळ्या पद्धतीने SIP करावी लागेल, वेगवेगळ्या स्कीममध्ये STP करावी लागेल, वेगवेगळ्या स्कीममध्ये ॲट अ टाइम फंड ऍड करावा लागेल आणि तो योग्य वेळी त्याप्रमाणे त्यातून पैसा काढावा लागेल. आणि त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन गरजेचं असतं. अनेक गोष्टी आहेत, याचा अनालिसिस आम्ही करतो आणि त्यामधून तुमची चांगली वेल्थ ग्रो होते. तुम्हाला आमची मदत हवी असेल, या नंबरला कॉल करा. आणि लक्षात ठेवा पुन्हा एकदा, आपल्याला छोटंसं डबकं नाही, समुद्र बनवायचं आहे. त्यामुळे स्वप्न मोठी ठेवा, ती पूर्ण करण्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी आम्ही आहोत. व्हिडिओला लाईक आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची, कारण हा व्हॅल्युएबल कॉन्टेंट प्रत्येकापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्याची जबाबदारी छोटीशी आहे, ती तुम्हाला उचलायची आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.